आणि जाता जाता आळंदीमधल्या महिला म्हणजे फार धाडसी, कुणालाही न घाबरणाऱ्या आणि खूप वर्षापासून माझी आळंदीतल्या महिलांची जान पहचान आहे. तुम्ही तर काही जरी वयाने लहान आहात, पण इथे फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये स्त्री आधार केंद्राचं आमचं केंद्रही चालत होतं आणि मेत्रेताई आणि इतर महिला इथल्या स्थानिक त्या ते केंद्र चालवत होत्या. तर तेव्हापासून आत्तापर्यंत आणि माझा जन्मच पंढरपूरचा आहे. त्याच्यामुळे विठ्ठल रुक्मिणी प्रत्येक मुलगी घरात जी जन्मते त्या प्रत्येक मुलीचं एक नाव रुक्मिणी असतं. तर माझं पण नाव पाळण्यातलं एक रुक्मिणी आहे. इतका पंढरपूरशी माझा चांगला जवळचा संबंध आहे आणि प्रत्येक वेळेला वारीला जायचं आणि तिकडचं सगळं आध्यात्मिक काम बघायचं, या सगळ्या कामामधूनच मी हळूहळू समाजकारणात राजकारणामध्ये काम करायला लागले. आज महिलांचा सन्मान ठेवण्याची संकल्पना अक्षय महाराज भोसले यांनी सांगितली. आम्हाला अतिशय आनंद झाला. सिद्धेश कदम यांनी सुद्धा अगदी जोरदार पूर्णपणाने पाठिंबा आपल्यासमोर उभा केला. आपला खरं तर कार्यक्रम संध्याकाळी 5ला सुरू होणार होता, पण आता 7 वाजलेले आहेत. महाराज तुमचा बरं आहे, विशेष महिने आलेले आहेत, बरोबर, त्याच्यावर काही प्रश्न नाही आहे. पण ज्यांचे घरातले पतिराज घरी आहे तर संध्याकाळी गरम चपातीच्या भाकरी मिळाली नाही तर काय करायचं, हा प्रश्न त्यांच्या तोंडावर मला दिसतोय. त्यामुळे खूप लांबलचक कार्यक्रम करणार नाही आहे, पण महिलांचे कार्यक्रम यशस्वीपणे करत राहील